आणि महत्त्वाची बातमी आहे, अंबादास दानवे यांनी आता उपसभापती नीलम गोरे यांना पत्र लिहिलेलं आहे। अंबादास दानवे यांच्याकडून अखेर दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे। निलंबनाचा फेरविचार करण्यात यावा अशी विनंती देखील आवाहन करतो की 15 दिवसाचा जो कालावधी होता तो आपण 31 ऑगस्ट पर्यंत वाढवलेला आहे। त्यामुळे महिला भगिनींनी, माझ्या बहिणींनी काही काळजी करू नये। त्यांची योजना त्यांना जुलैपासून त्याचा नफा लाभ मिळणार आहे आणि त्याच्याकडे शाळेचा दाखला असेल, जन्माचा दाखला असेल, वोटर लिस्टमध्ये नाव असेल, पिवळं आणि केसरी रेशन कार्ड असेल, अशा लोकांचा डेटाबेस आमच्याकडे तयार आहे। त्या डेटाबेसचा पण वापर पूर्णपणे आम्ही करू। त्यामुळे महिला भगिनींनी अगदी गडबडून आणि घाबरून जाण्याची कारण नाही। हे जे काही डोमिसाईल सर्टिफिकेट जे मागतो आपण, ते पण जे आता हे 4 जर त्यांनी दाखले दिले त्यापैकी एक, तर तोही ग्राह्य धरला जाईल। आणि जे ऑलरेडी BPLचा फायदा घेत आहेत त्यांना आम्ही या योजनेमध्ये पहिल्यांदा त्यांना आम्ही त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करू। महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाणी टंचाई आहे, राज्यात सरकारतर्फे कशा पद्धतीने नियोजन केलं जाणार आहे? मुंबईत देखील पाण्याचा प्रश्न आहे, त्याचा आढावा मी घेतला आहे। जिथं पाऊस कमी आहे तिथं टँकरने पाणी पुरवठा आहे, चाऱ्याचा पुरवठा आहे। जिथे या ठिकाणी जास्त पाऊस झाला आहे, जिथं नुकसान झालं आहे, त्याचे पंचनामे चालू आहेत। मुंबईच्या महापालिका आयुक्तांनी सांगितलेलं आहे, त्याबाबत पाण्याच्या बाबत त्यांनी खुलासा केलेला आहे। त्यामुळे सर्व एकंदरीत आढावा आम्ही घेतोय। त्या जिथे जिल्हा परिषदमध्ये मी शिक्षण मंत्र्यांना आणि शिक्षण सचिवांना तात्काळ सूचना देतो की अशा जिथे जिथे असे प्रकार आहेत गळतीचे, ते तात्काळ त्याच्यावर उपाययोजना पोषण आहारात मागे मृत चिमणी मिळाली होती, आज पलूसमध्ये मेलेला साप पोषण आहारात मिळालेला आहे। प्रत्येक वेळी पोषण आहारामध्ये जे काही अशा प्रकारचे गैरप्रकार आढळत आहेत त्याची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल आणि अशा प्रकारे मुलांच्या जीवाशी खेळण्याचं काम जे कोणी करत असतील त्यांना पाठीशी घातलं जाणार नाही, त्यांच्यावर कारवाई केली जाईल। चांगल्या योजना राबवलेल्या आहेत, वारीमध्ये आता राहुल गांधी देखील वारीमध्ये सहभागी होणार आहेत। तुमच्या योजनांचा त्यांना लाभ होताना दिसतोय, आपल्या योजनांचा त्यांना लाभ होताना दिसतोय। त्यामुळे त्यांच्या पोटात अगोदर दुखत होतं, आता ते काय त्याचा लाभाचा काही लाभ ते घेऊ इच्छित आहेत। पण अगोदर हिंदूंवर वार करायचे, हिंदुत्वांचे मारेकरी बनायचं आणि हिंदूंना हिंसक म्हणायचं आणि नंतर त्या वारीमध्ये यायचं, हा कसला दुटप्पीपणा आहे? आणि हिंदू समाज आता जागृत झालेला आहे, हिंदू अपमान सहन करणार नाही, हिंदू जशास तसं उत्तर देणार। हिंदूंना माहीत आहे कुणाला तरी विशिष्ट वर्गाला खुश करण्यासाठी हे सगळं लांगुल चालन चाललेलं आहे। त्यामुळे हिंदू हा अपमान सहन करणार नाही, हिंदूंचा अपमान कुणी सहन करणार नाही। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधी यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे। आधी हिंदुत्वावर बोलायचं, हिंदुत्वावरून टीका करायची आणि आता वारीमध्ये सहभागी व्हायचं, हा दुटप्पीपणा आहे, अशा शब्दांमध्ये शिंदे यांनी पुन्हा एकदा राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधलाय। तर महिलांनी घाबरून जाण्याचं कारण नाही, ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि जुलैपासूनच लाभ मिळेल असं देखील शिंदे यांनी स्पष्ट केलंय। लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना लाभ मिळणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय।